नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की आता राघव हा सिंधूची माफी मागतो। सिंधूला म्हणत असतो की एक बाप या नात्याने मी तुझ्याकडे विनायकच्या उपचारासाठी आलेलो आहोत, त्यामुळे तू प्लीज विनायकच्या उपचारासाठी परत रत्नपारखी कुटुंबात चल, मी तुला मानाने न्यायला आलेलो आहोत। तेव्हा सिंधू एका हॉटेलवर आपल्या सावीला घेऊन राहत असते। तेव्हा सिंधू म्हणत असते की मी जर तुमच्या घरातलं काही मॅटर असतं तर कधीही रत्नपारखी कुटुंबात परत आले नसते, परंतु विनायकशी माझं काहीतरी नातं हे नक्की आहे, म्हणून मी एका छोट्याशा मुलाच्या उपचारासाठी परत येते। सिंधू ही विनायकच्या उपचारासाठी घरी आलेली असते। विनायकला तर खूप आनंद झालेला असतो। त्यानंतर काही दिवसांनी एका अनाथाश्रमामध्ये म्हणजे विनायक जेथून दत्तक घेतलेला असतो तेथे सिंधूला सुद्धा एक जॉब मिळणार असतो। तेथे एक क्लिनिक सुरू करायचे असते आणि सिंधू त्या क्लिनिकची डॉक्टर असणार आणि सर्व लहान मुलांना सिंधू उपचार देणार असते, म्हणून तेथे तिला डॉक्टरचा जॉब भेटणार असतो। मात्र काकू आणि मधू राघव तेथे उद्घाटनाला गेले असताना मधू आणि राघव यांना वाटत असते की सिंधूने ते काम करावे, म्हणजे अनेक विनायकसारख्या मुलांना सिंधूची मदत होईल आणि त्यांच्यावर योग्य उपचार सुद्धा होतील, कारण सिंधू ही कायम दुसऱ्याची मदत करत असते। काकूला मात्र हे मान्य नसते, परंतु हीच काकू काही दिवसानंतर आपल्या सिंधूला प्रेमाने ही सर्व रत्नपारखी कुटुंबाचे हक्क देणार असते, कारण राघवच्या मनामध्ये फक्त सिंधू आहे आणि सिंधू राघवचे प्रेम काकूच्या लक्षात आलेले असते। परंतु आत्ता काकू ही सिंधूचा खूप खूप राग करत असते। तेव्हा काकू रागवल्यामुळे सिंधू तो जॉब स्वीकारण्यासाठी तयार नसते आणि काकूंनी सिंधूचा तेथे अपमान केलेला असतो, म्हणून सिंधू तेथून जायला निघलेले असते। आणि त्याच वेळेस राघवने सिंधूला अडवून विनायकबद्दलचे सत्य सांगितलेले असते, म्हणजे विनायक हा त्यांचा मुलगा नसून तो ॲडॉप्ट केलेला मुलगा आहे आणि जर मधू नसती तर विनायक त्याच्या आयुष्यात आला नसता। हे सर्व सत्य तो सिंधूला सांगतो आणि सांगितल्यानंतर सिंधूला म्हणत असतो की सिंधू काही कर, पण विनायकला हे सत्य सांगू नको, कारण जेव्हा मी विनायकला ॲडॉप्ट केले तेव्हा मी त्याला सांगितले होते की बाळा मीच तुझा खरा बाबा आहे आणि त्यामुळे विनायक माझ्यासोबत येण्यासाठी तयार झाला। तू गेल्यानंतर विनायकच्या येण्याने माझ्या आयुष्यामध्ये नवीन मला जगण्याची कला भेटली, त्यामुळे प्लीज हे सत्य तू विनायकला कधीही सांगू नको। सिंधू म्हणत असते की राघव सर, विनायकला हे सत्य मी केव्हाही सांगून देणार नाही। पण त्याच वेळेस जेव्हा सिंधू ही मंगेशबरोबर रूममध्ये असताना फोनवर बोलत असते, सिंधू म्हणत असते की अरे मंगेश, आपला खूप मोठा असा गैरसमज झाला। त्यावेळी मधू आणि राघव आपल्या इकडे दहेगावला आले होते आणि आपल्याला असे वाटले की राघवने मधूबरोबर लग्न करून नवीन आयुष्याला सुरुवात केली, पण तसे काही नव्हते, कारण राघवने फक्त विनायकसाठी मधूबरोबर लग्न केले। येथे आल्यानंतर मला सर्व सत्याचा उलगडा झाला मंगेश, आपल्याला खूप मोठा असा धोका झाला, म्हणजे आपला गैरसमज झाला। तेव्हा मंगेश म्हणतो की सिंधू काय बोलतेस तू हे? सिंधू सांगत असते की अरे विनायक येथील एका अनाथाश्रमातील मुलगा आहे आणि तेव्हापासून विनायकच्या पायावर तो आघात झालेला आहे, कारण एका अपघातामध्ये विनायक छोटा असताना तो अपघात झाल्याने त्याच्या पायावर हा प्रसंग ओढवला गेला आणि तो राघव आणि मधूने घेतलेला दत्तक मुलगा असून आपल्याला असे वाटले की तो राघव आणि मधूचाच मुलगा आहे। तेव्हा राघवबद्दल जे काही खोटं राघवने सांगितलेले असते ते सत्य विनायक समोर येते। विनायकला तर ह्या गोष्टीचा खूप मोठा असा धक्का बसतो। विनायक विचार करतो की आपले बाबा आपल्यावर किती प्रेम करतात, मग आपल्यापासून त्यांनी ही गोष्ट का लपवली? एकतर सिंधू आंटी आणि सावी यांना सुद्धा आपल्याबरोबर बोलून देण्यासाठी तयार नव्हते, त्यांचा सुद्धा किती रागराग या घरामध्ये केला जात होता आणि आत्ता माझ्याबरोबर सुद्धा बाबा आणि आई किती खोटं बोलतात। विनायकला खूप राग येतो। विनायक एक काम करतो आणि विनायक लगेच सिंधू आल्याने विनायकच्या पायाला खूप असा आराम भेटलेला असतो आणि सिंधूने विनायकला म्हणजे अशी प्रॉमिस केलेली असते की बाळा, मी तुला स्कूलच्या कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये नंबर 1चं पारितोषिक मिळवून देईन धावण्याच्या स्पर्धेमध्ये। तेव्हा विनायकला त्या दिवसापासून स्वतःमध्ये जगण्याची कला त्याला भेटलेली असते आणि आपण खरंच आपल्या पायावर चालू शकतो असे विनायकच्या मनामध्ये एक अशी निर्मळता, इच्छाशक्ती प्रबळ झालेली असते।
तेव्हा मात्र विनायकला जेव्हा ही समजते तेव्हा त्याच्या मनावर आणखीन खूप मोठा आघात होतो आणि आपला हे छोटासा विनायक आपल्याला एका बंद खोलीमध्ये म्हणजे बाथरूममध्ये लॉक करून घेतो. कुणालाही काही सांगायला तो तयार नसतो. तेव्हा लगेच घरी आल्यानंतर विनायकने बाथरूममध्ये स्वतःला का लॉक करून घेतले असेल म्हणून सर्वजण विचार करत असतात. सर्वांना खूप टेन्शन येते. मधू म्हणत असते की राघव विनायकला काय झाले असे. विनायक काही सांगत नाही. तेव्हा सर्वजण विनायकला दरवाजा उघडण्याची विनवणी करत असतात. मात्र विनायक काही दरवाजा उघडत नसतो. विनायक म्हणत असतो की बाबा तुम्ही माझ्याशी का खोटं बोललात. काय खोटं बोलण्याची इतकी गरज होती. तुम्ही माझे खरे आईबाबा नाहीत मग तुम्ही मला का खोटं सांगितले. तेव्हा लगेच राघवला सर्व सत्य समजते. राघव म्हणतो की हे सत्य फक्त मी सिंधूला सांगितले होते. मग सिंधूने हे सत्य विनायकला का सांगितले असेल. राघवला सिंधूचा खूप राग येतो. तेव्हा मधू आणि राघव हे लगेच सिंधूच्या रूममध्ये येतात. सिंधूला म्हणत असतात की सिंधू तू विनायकला काय हे सत्य सांगितले. मधू म्हणत असते की सिंधू मी फक्त विनायकच्या उपचारासाठी तुला इथे बोलावून घेतले पण तू तर माझ्याशी खूप वाईट वागली ग. जो बदला तुला घ्यायचा होता तोच घेतला तू. कारण मी खूप बदलले आहे. तुला माझ्या बदलण्यावरून का माझी ही चुकीची माफी तुला मागितली तरी का ते समजत नाही. आणि तू असा बदला माझ्याशी घेतला का. माझ्याच मुलाला माझ्यापासून तू दूर करण्याचा का प्रयत्न करतेस ग. सिंधूला काहीच बोलणे समजत नाही. सिंधू म्हणत असते की मधुताई काय बोलता तुम्ही हे सर्व. मी काहीच केले नाही. तेव्हा राघव म्हणतो की मी तुला विनायकच्या ॲडोबद्दल जे सत्य सांगितले तू ते विनायकला का सांगितले. तेव्हा सिंधूच्या लक्षात येते की विनायक मी जेव्हा मंगेशबरोबर फोनवर बोलत होते आणि त्याच वेळेस विनायकसुद्धा तेथे आला होता म्हणजे नक्की विनायकने हे सर्व ऐकले असणार. तेव्हा झालेला सर्व प्रकार सिंधू ही राघव आणि मधूला सांगते आणि सर्वजण सिंधूला विनायकला भेटून द्यायला तयार नसतात. मधू म्हणत असते की नाही मी तुला विनायकला नाही भेटून देणार. सिंधू म्हणत असते की मधुताई फक्त एकदा मला विनायकला भेटून द्या. मी त्याच्या मनातील सर्व झालेला गैरसमज दूर करते. मधू ही सिंधूच्या मिठीतून खूप रडत असते. सिंधू म्हणत असते की मधुताई आपली परिस्थिती एकच आहे. जेव्हा आपल्या मुलाला त्रास होत असतो तेव्हा त्याचा त्रास फक्त आईच्या काळजाला होत असतो. तेव्हा तुम्ही सुद्धा एका मुलाची आई आहात आणि मी सुद्धा. मला सुद्धा आई होण्याच्या भावना सर्व समजतात. तेव्हा मधू म्हणत असते की सिंधू विनायक जर बाहेर येत असेल तुझ्या बोलण्याने तुझ्या ऐकण्याने तर तू विनायकला भेटू शकते. तेव्हा सिंधूला मात्र आनंद होतो आणि सिंधू लगेच विनायकच्या रूमकडे येते. सर्वांना वाटत असते की सिंधूला आता भेटून द्यायचे नाही. तेव्हा विनायकच्या रूममध्ये आल्यानंतर सिंधू ही विनायकला म्हणत असते की बाळा काय झाले. तू का स्वतःला इतके पॅक करून घेतले आणि स्वतःला का त्रास घेतो आणि तुला श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होतो कारण विनायकने तेथे स्वतःला हे स्वतःचे खूप हाल करून घेतलेले असतात. खूप रडत असतो त्यामुळे त्याचा श्वाससुद्धा कोंडत असतो. तेव्हा सिंधू म्हणत असते की बाळा असे नाही करायचे. तू एकदा दीर्घ श्वास घे. मी तुला सर्व काही सत्य सांगते पण प्लीज तू स्वतःला या बाथरूमच्या बाहेर काढ. सिंधू म्हणत असते की बाळा तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नको. तुझ्या या त्रासाने आईबाबांना आजी आजोबांना किती त्रास होतो. त्यांचा सुद्धा जीव तुझ्यामध्ये किती अडकला. तू त्यांचा विचार कर ना बाळा आणि माझा सुद्धा विचार कर. मला खरंच तुझी खूप काळजी वाटते. घरातील सर्वजण खूप टेन्शनमध्ये आहे. आणि एक काम कर बाळा तुला जर सावीचं काही सिक्रेट माहिती असेल आणि ते तुला सांगितलं असेल की तू प्लीज सावीला हे सर्व सांगू नको मग तू असे करशील की सावीला सर्व काही सांगून देशील का. तर विनायक म्हणत असतो की नाही कारण ते माझ्या फ्रेंडचं सिक्रेट आहे. मी ते कसे सांगू शकतो. मी जर सांगितले तर तिला किती त्रास होईल. तेव्हा सिंधू म्हणत असते की बाळा म्हणून तुला त्यांनी हे सांगितले नसेल आणि तू एक गुड बॉय आहे ना मग तू स्वतःला बाहेर काढ. विनायक म्हणत असतो की नाही मी बॅड बॉय आहे म्हणूनच माझे आईबाबा मला सोडून गेले आणि माझ्या ह्या दत्तक घेतलेल्या आईबाबांनी मला खोटे सांगितले. सिंधू म्हणत असते की नाही बाळा. तर मधू आणि घरच्यांना खूपच आणखीन रडायला येत असते कारण विनायकची अवस्था खूपच बिकट झालेली असते.
आई बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतात आणि सावीने तुला जी मूर्ती गिफ्ट म्हणून दिली होती ती मूर्ती मला आता तू परत दे, कारण मला ती परत घेऊन जायची. विनायक म्हणत असतो की नाही, ती मूर्ती मला सवीने गिफ्ट दिलेली आहे, ती आता माझी झाली. तेव्हा सिंधू म्हणत असते की मग सेम टू सेम आहेस ना, तुझे आई बाबा जेव्हा तुला अनाथाश्रमातून घेऊन आले मग आता तू त्यांचा झाला आणि ते तुझ्यावर किती प्रेम करतात. तर तेव्हा विनायकच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि विनायकच्या डोक्यामधील तो झालेला गैरसमज की त्याच्या आईवडिलांनी त्याच्या पायाला त्रास होतो म्हणून त्याला सोडून दिले असणार आणि तो वाईट मुलगा आहे असा झालेला गैरसमज सिंधू दूर करते आणि शेवटी विनायक हा बाहेर येतो आणि राघव आणि मधुला सिंधूला प्रेमाने मिठी मारतो आणि सर्वांना तो सर्वांसमोर सांगतो की सिंधू आंटीशिवाय माझ्यावर जास्त प्रेम कोणीच करू शकत नाही, मला फक्त जगातील सिंधू आंटीच आवडते. राघवला सुद्धा खूप आनंद होतो आणि सिंधूला सुद्धा, कारण सिंधूने आज एक खूप मोठा आणखीन एक चमत्कार विनायकच्या बाबतीत करून दाखवलेला असतो आणि आता लवकरच शाळेच्या स्पर्धेमध्ये सुद्धा विनायक हा पारितोषिक कसा धावणाऱ्या स्पर्धेमध्ये 1 नंबरला मिळवतो ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.